अमेरिका आणि इराणमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झालेले आहेत आणि अमेरिकन नौदलाच्या विध्वंसक जहाजाने इराणने मार्ग बदलण्याची चेतावणी दिली आहे असा दावा स्वतः इराणनं केलेला आहे। मात्र हा दावा अमेरिकेनं फेटाळून लावलाय। इराणने अमेरिकेच्या जहाजाला रेडिओद्वारे परत जाण्याचा संदेश दिला अशी माहिती इराणी माध्यमांनी दिली आहे आणि यासंबंधी माध्यमांनी हेलिकॉप्टरने काढलेले फोटोज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देखील प्रसारित केलेत। मात्र इराण चुकीची माहिती पसरवत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे। गाझामध्ये नागरिकांना अन्नासाठी संघर्ष करावा लागतोय। WHOनं या भागामध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचंही म्हटलंय। गाझामधील कुपोषण केंद्र 17 जुलैपासून पूर्ण भरलेली आहेत आणि तिथे पुरेसा अन्न पुरवठा सुद्धा नाहीये। यावर्षी गाझामध्ये 5 वर्षांखालील 21 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यूची नोंद झालेली आहे। इस्रायलकडून होत असलेली नाकेबंदी आणि लष्करी हल्ल्यामुळे गाझापट्टीमध्ये उपासमारीची वेळ आली आहे। अमेरिकन सिनेटमध्ये मध्य पूर्वेमधील राजनैतिक आणि प्रतिबंधात्मक धोरणांवर चर्चा झाली आहे। इराणच्या अणुसुविधांवरील लष्करी हल्ले आणि गाझामधील इस्रायलच्या सततच्या लष्करी कारवाईनंतर सुद्धा चर्चा झाल्याची माहिती। या बैठकांपूर्वी इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसोबत होणाऱ्या बैठकांपूर्वी देशाच्या भूमिकेवर चर्चा केल्याची माहिती। इस्रायल हमास युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये केलेली आहे आणि गाझामधील पॅलेस्टाईन लोकांच्या परिस्थितीवर भूमिका मांडत भारताने युद्धबंदीची मागणी केली आहे। पोलिसांची सुटका करण्याचे आणि लोकांपर्यंत सुरक्षित मदत पोहोचवण्याचं आवाहन सुद्धा भारताने केलंय। याशिवाय भारताने इस्रायल आणि हमास युद्धावर राजनैतिक मार्गाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी दर्शवली आहे। त्यासाठी प्रथम तत्काळ युद्धबंदीनंतर शांतता चर्चेचं आवाहन भारताने केल्याची माहिती। कैद्यांची सुटका सुद्धा करण्याचा सल्ला भारताने दिलेला आहे। थायलंड आणि कंबोडिया यांच्यामधील सीमावादाने गंभीर स्वरूप धारण केलंय। या सीमावादामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर भीषण चकमक झालेली असून यामध्ये नागरिक आणि सैनिकांसह 12हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती। थायलंडने कंबोडियावर हवाई हल्ला केलेला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिला हल्ला केल्याचा आरोप केलाय। तर या तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच बिघडलेत। दोन्ही देशांनी एकमेकांचे राजदूत परत बोलावलेले आहेत आणि दोन्ही सीमेवरील काही भाग सुद्धा बंद करण्यात आलेले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। सांतोमध्ये शेकडो डॉमिनिकन नागरिकांनी राष्ट्रीय काँग्रेसद्वारे निदर्शनं केली आहेत। हैतियन नागरिकांच्या नियमितीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करत त्यांनी ही निदर्शनं केल्याची माहिती आहे। एका गटानं या निदर्शनांचं आयोजन केलेलं होतं। कृषी आणि बांधकाम उद्योगामध्ये अवलंबून असलेल्या व्यावसायिक क्षेत्रावर हैतियन नागरिकांच्या हद्दपारीमुळे परिणाम झाला असल्याचा दावा या गटानं केलाय। डोमिनिकन सरकारनं गेल्या वर्षी प्रति आठवडा 10,000 हैतियन नागरिकांना हद्दपार केल्याची घोषणाही केली होती। युक्रेनमध्ये नवीन भ्रष्टाचार विरोधी कायद्याविरोधात दुसऱ्या दिवशी सुद्धा निदर्शनं झाली आणि हा कायदा देशाच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणांना कमकुवत करेल असं सुद्धा आंदोलकांचं म्हणणं आहे। तसंच या कायद्यामुळे युरोपियन युनियनचे अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे, ज्यामुळे युद्धकाळामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यावरचा दबाव वाढलेला आहे। 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या युद्धामध्ये सरकारविरोधात झालेलं हे पहिलं मोठं आंदोलन आहे जे युक्रेनच्या राष्ट्रीय एकतेमध्ये मोठी फूट दर्शवत आहे। इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येच्या कटाचा पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणी शिन बेट या सुरक्षा यंत्रणेने तेल अवीव इथं 70 वर्षीय महिलेला अटक सुद्धा केली आहे। तिच्यावर IED वापरून नेतन्याहू यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप आहे। 2 आठवड्यांपूर्वी या महिलेला अटक करण्यात आलेली असून शिन बेट आणि इस्रायल पोलिसांच्या राष्ट्रीय गंभीर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे तपास युनिटनं या प्रकरणाचा तपास केलाय। ही महिला सरकारविरोधी आंदोलनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। कोलंबिया विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनासोबत $220 दशलक्षहून अधिक रक्कम फेडरल सरकारला देण्यासंदर्भात करार केलाय आणि यामुळे कॅम्पसमधील ज्यूविरोधी भावनांशी लढा देण्यासाठी रद्द केलेला फेडरल संशोधन निधी सुद्धा पुन्हा त्यांना परत मिळणार आहे। या करारानुसार विद्यापीठ 3 वर्षांमध्ये $200 दशलक्षची रक्कम देणार आहे आणि US इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी कमिशननं केलेल्या तपासाचा निकाल लावण्यासाठी 21 दशलक्ष देणार आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायल हमास युद्ध सुरू झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने हा निधी रद्द केलेला होता।
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्याकडून तोफखाना गोळीबार सरावाचं निरीक्षण केलंय आणि त्यावेळी त्यांनी तोफखाना सरावाचं निरीक्षण करण्यापूर्वी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। या सरावामध्ये सैनिकांनी समुद्रात किनारपट्टीकडे येणाऱ्या शत्रूवर गोळीबार करण्याचा सराव केलेला आहे आणि या सरावामध्ये देशाच्या संरक्षण तयारीचा भाग असल्याचं मानलं जात आहे। या सरावामुळे प्रादेशिक तणाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये याचा परिणाम दिसू शकतोय। ओहायोमधील लॉरेन इथं गोळीबारामध्ये 3 पोलीस अधिकारी जखमी झालेत आणि एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। लॉरेन येथील रिव्हर पेन ड्राईव्हवर ही घटना घडल्याची माहिती, तर गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यावर एका व्यक्तीने अचानक हा गोळीबार केला आणि गोळीबार करणाऱ्या संशयिताचा मृत्यू गोळीबारात झाला की त्याने स्वतःला गोळी मारून घेतली असा शोध सुरू आहे। जखमी अधिकाऱ्याचं नाव जाहीर करण्यात आलेलं नसून 2 अधिकाऱ्यांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। बांगलादेशमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर भारताने वैद्यकीय मदतीचा हात पुढे केलाय। बांगलादेशमध्ये 21 जुलै रोजी भीषण विमान दुर्घटना घडली। वायुदलाचे जेट ढाकातील एका शाळेवर कोसळलं आणि या अपघातामध्ये 32 जणांचा मृत्यू झालेला असून अनेक जण अजूनही जखमी आहेत। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरूच आहेत। चीनने विमान दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांसाठी एक वैद्यकीय पथक पाठवल्याची माहिती आहे। आता चीन पाठोपाठ भारताने सुद्धा मदतीचा हात पुढे केलाय। भारत आणि सिंगापूरचे वैद्यकीय पथक ढाकामध्ये पोहोचल्याची माहिती। दक्षिण युरोपामध्ये उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे तापमान वाढलेलं असून बाहेर काम करणाऱ्या मजुरांना याचा त्रास होतोय। बार्सिलोना इथं गेल्या महिन्यामध्ये एका रस्ते सफाई कामगाराचा उष्माघाताने मृत्यू झाला आणि तापमान वाढीमुळे युरोपमधील कामगार संघटना वृद्ध कामगारांचं संरक्षण करण्यासाठी कठोर नियमांची मागणी करते। बार्सिलोनामध्ये 400 कामगारांनी मॉन्से ॲग्विलर या 51 वर्षीय सफाई कामगाराच्या मृत्यूच्या निषेधासाठी मोर्चा काढला, तर स्पेनमध्ये जून-जुलैमध्ये उष्णतेमुळे 1000हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती। ब्लॉब नावाच्या एका भव्य बॉबकॅटला यूकेमधील बिग कॅट सँक्च्युअरीमध्ये घर मिळालेलं आहे आणि या बॉबकॅटची सुटका करण्यात आलेली आहे। ब्लॉब आमच्या बिग कॅट सँक्च्युअरीमधील त्यांच्या नवीन घरात सुरक्षित आहे अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक कॅम विटलॉन यांनी दिली आहे। जवळपास 2 डझन परदेशी मांजरींच्या गटापैकी ब्लॉब एक होता, त्याची सुटका करून त्यांना नवीन घरं देण्यात आली आहेत। या गटामधील ब्लॉब ही शेवटची मांजर होती आणि जिला पुन्हा घर मिळालेलं आहे। तिला तात्पुरतं वाईल्ड साईड एक्झॉटिक रेस्क्यूमध्ये ठेवण्यात आलं आहे। केंद्र सरकारने चीनी पर्यटकांना पर्यटक व्हिसा देण्यासाठी घोषणा केलेली आहे। ही प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे, तर बीजिंगमधील भारतीय दूतावासाने ही निर्णयाची माहिती दिली आहे। मार्च 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या काळामध्ये संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सर्व पर्यटक व्हिसा तात्पुरते निलंबित केलेले होते आणि तेव्हापासून चीनी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद करण्यात आली। चीनने भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना व्हिसा देण्यास सुरुवात केलेली होती, परंतु सामान्य प्रवासावरील निर्बंध कायम होते। भारताशी चर्चेसाठी तयार असल्याचं पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलेलं आहे। तसंच सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। इस्लामाबादमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त जयंत मॅरियट यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे विधान केलंय। भारत पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यास मदत केल्याबद्दल त्यांनी ब्रिटनचं कौतुकही केलंय। भारताने यापूर्वीच पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरच पाकशी चर्चा करणार असल्याचं स्पष्टही केलंय। नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत हवाई क्षेत्र प्रतिबंधांसंदर्भातली अपडेट माहिती दिली आहे। भारतीय हवाई क्षेत्रामध्ये पाकिस्तानी विमानांना प्रवेश नाकारणाऱ्या नोटीस टू एअरमॅनला अधिकृतपणे 23 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढ देण्यात आलेली आहे आणि ही वाढ ही धोरणात्मक विचारांची सातत्यपूर्ण झलक सुद्धा आहे। सध्याच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये निवडणूक आयोगावर फसवणुकीचा आरोप केलाय। मतदार यादी पुनरावृत्तीच्या नावाखाली कर्नाटकमध्ये हजारो बोगस मतदारांची नावं जोडण्यात आलेली आहेत, तर कर्नाटकामधील एका जागेवर निवडणूक आयोगानं घोटाळा केला। आमच्याकडे याचे 100% पुरावे आहेत आणि त्याच मतदारसंघात 50, 60 आणि 65 वर्ष वयोगटातील हजारो नवीन मतदारांना
यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. 18 वर्षांखालील मतदारांना यादीमधून वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. कर्नाटकच्या हावेरीमधील भाजीपाला व्यापाऱ्याला बेंगळुरूच्या कर कार्यालयाकडून तब्बल 29 लाख रुपयांचा जीएसटी भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. फळं आणि भाज्यांवर जीएसटी लागू नसल्यामुळे जीएसटीसाठी नोंदणी केलेली नव्हती. 40 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढालींवर जीएसटी भरण्याची नोटीस आल्याचं भाजीपाला व्यापाऱ्यांनी म्हटलंय. जर ही उलाढाल फक्त भाजीच्या व्यवहारातून झाली असेल तर नोटीस मागे घेण्यात येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आणि सध्या या नोटीसीची कर्नाटकमध्ये जोरदार चर्चा आहे. भारताने आता इथेनॉल मिश्रणामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. आणि यावेळी भारताने 20% इथेनॉल मिश्रण लक्ष्य पूर्ण केलंय. त्यामुळे 1,36,00,000 कोटींची परकीय चलन बचत होणार आहे. यातून शेतकऱ्यांना 1.18 लाख कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आहे. 698 लाख टन CO2 उत्सर्जनामध्ये घट झालेली आहे. हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. हिमाचलच्या मंडीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीमध्ये कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला असून 23 जण जखमी झालेले आहेत. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीनं जखमींना दरीमधून बाहेर काढत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. तर सरकाघाट दुर्गापूर रस्त्यावरील मासेरान जवळ ही घटना घडली आहे. चालकाच्या वळणावर बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला असं समजतंय. बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते आणि अपघातग्रस्त बस जामनीहून सरकार घाटला जात होती. बिहार विधानसभेत राजद आणि भाजप आमदारांमध्ये हाणामारी झाली आहे. या हाणामारीनंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं तरी दोन्ही आमदार एकमेकांसमोर दंड थोपटून उभे होते. मार्शलला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि यावेळी तेजस्वी यादव आई वडिलांवर आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे त्यांनी केलेला आहे. भाजपच्या गुंडांमध्ये सत्ता ऐकण्याची हिंमत नसल्याचं म्हटलंय. अहमदाबाद विमान अपघातानंतर 112 वैमानिकांनी आजारी रजा घेतल्याचं समोर आलंय. नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी संसदेमध्ये ही माहिती दिली आहे. 61 वरिष्ठ वैमानिकांनी 51 उड्डाण अधिकाऱ्यांनी रजेसाठी अर्ज केलेले होते आणि अशा अपघातांनंतर वैमानिकांचं मानसिक आरोग्य ओळखणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असल्याचं सुद्धा नायडू यांनी म्हटलंय. दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडियाला 4 कारण दाखवा नोटीस बजावलेल्या आहे आणि या नोटीस केबिन क्रू विश्रांती आणि कर्तव्य नियम, प्रशिक्षण नियम आणि ऑपरेशनल प्रक्रियांचं उल्लंघन करण्यासंदर्भात आहे. जेम्स कॅमेरॉन यांच्या बहुप्रतीक्षित अवतार फायर अँड ॲश या चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा खलनायक वरंगची पहिली झलक अवतार 3 मधून दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 25 कोटी अमेरिकन डॉलर्स असल्याची माहिती आहे.